सिंह राशी डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसात या 9 घटना घडणारच. देवही थांबवू शकणार नाही. डिसेंबरचा शेवटचा पंधरवडा म्हणजे फक्त वर्षाचा शेवट नव्हे. हा काळ सिंह राशीसाठी एका प्रचंड ऊर्जेच्या दारात प्रवेश करण्याचा निर्णय क्षण असतो. जणू काही एक वर्षभर चाललेली परीक्षा आता संपली आहे आणि परमेश्वर स्वतः सिंह राशीच्या राजाला नव्या पर्वात ढकलण्यासाठी तयार करत आहे. या काळात सूर्याची स्थिती, ब्रह्मांडातील ऊर्जा आणि कर्माचे कंपित चक्र एकमेकांशी एकदम योग्य प्रमाणात जुळतात. अशा वेळी जो बदल घडतो तो साधा बदल नसतो, तो नियतीचे रूपांतर करणारा क्षण असतो. या शेवटच्या 15 दिवसात सिंह राशीभोवती अदृश्यपणे अनेक दारे उघडू लागतात. काही दारे तुमच्या मेहनतीचे उघडतात, काही दारे तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईने आणि काही दारी थेट दैवशक्तीने. अनेक महिन्यांपासून तुमच्या जीवनात दडलेली ऊर्जा जागृत होऊ लागते. जे रेंगाळत होते ते नव्याने पुढे सरकतील. जो अडथळा होता तो स्वतःच बाजूला होतो आणि जे चांगलं तुमच्यासाठी लिहिलेलं आहे ते वेगाने तुमच्याकडे पळत येतं. सिंह राशीचा हा काळ एवढा शक्तिशाली आहे की काही घटना तुमच्यासाठी नशिबाने आधीच ठरवून ठेवलेले असतात. त्या घडल्याशिवाय राहत नाही. त्या तुमचे हात धरून तुम्हाला पुढच्या उंचीवर घेऊन जातात. काही घटना तुम्हाला धक्का देतात, पण चांगल्या दिशेने. काही घटना हळूच तुमचे आयुष्य हलके करून टाकतात आणि काही घटना तर तुमच्या डोळ्यात चमक आणतात की इतकं चांगलं माझ्यासोबत होऊ शकतं का. या 9 घटनांचा प्रवास म्हणजे वर्षभराचा संघर्षानंतर मिळणारी ब्रह्मदेवाची विशेष भेट. या काळात सिंह राशीसाठी घडणारे बदल इतके सकारात्मक, इतके परिणामकारक आणि इतके घडवून आणणारे असतील की कोणतीही शक्ती, कोणतेही ग्रह, कोणतीही अडचण त्यांना थांबवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही या 9 घटनांचा अनुभव घेऊ लागाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की वर्षाचा शेवट कधी नव्हता एवढा शुभ, सामर्थ्यशाली आणि अनुकूल तुम्हाला मिळाला आहे. आता पहिली घटना आहे, डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात तुमच्या जीवनात एक प्रकाश किरण उतरेल. हा प्रकाश येऊन तुमच्या आयुष्यातील अंधाऱ्या कोपऱ्यांना उजळवेल. तुमची ओळख, तुमची प्रतिभा, तुमचं कौशल्य हे सर्वजण शेकडो दिवसांपासून मागे ढकलला गेलेलं होतं. आता त्यावर जुने एखादी दैवी मोहर बसते. तुमचं नाव कुठल्या तरी मोठ्या ठिकाणी चर्चेतील. तुमचं काम ज्यांनी छोटं समजलं तेच लोक तुमच्याकडे एका छोट्या यशाकडे पाहून थक्क होतील. ही घटना तुमच्या आयुष्यातील दृश्य बदलण्याचा पहिला क्षण असेल. जग तुम्हाला तितक्याच आदराने बघायला लागेल जसं तुम्ही स्वतःला नेहमीच पात्र मानतात. दुसरी घटना, घरात काहीतरी जड वातावरण होतं. एखादा वाद, एखादी न वाटलेली गोष्ट, एखादी खंत किंवा नात्यातलं अंतर. या पंधरवड्यात हे ढग हलू लागतील आणि घरात एक शांतता, ऊब आणि समजूतदारपणा परत येईल. ज्या संवादाला तुम्ही टाळत होता तो आपोआप घडेल. काहीतरी कोणाच्या मनात साचलेलं साफ होऊन नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होईल. हे वातावरण सिंह राशीसाठी मोठी मानसिक ताकद देणार आहे. कुटुंब हेच तुमचं शक्तिस्रोत आहे आणि ते पुन्हा मजबूत झाले की तुमचा आत्मविश्वास दुप्पट वेगाने वाढतो. तिसरी घटना, अनेक महिन्यांपासून अडकलेल्या आर्थिक गोष्टी. थांबलेले पेमेंट मिळणार नाहीत असं वाटलेले रुपये हे सर्व अचानक हलायला सुरुवात होईल. कुठून तरी नवीन पैसा प्रवाहात येईल. आर्थिकदृष्ट्या तुमचा आकाश स्वच्छ होऊ लागेल. काहींसाठी अचानक मोठं पेमेंट, काहींसाठी बोनस किंवा जिंकलेला व्यवसाय, तर काहींसाठी एखादं नशीब उघडणारं आर्थिक समाधान. या आर्थिक घटनेमुळे तुमच्या पुढील वर्षाचे मोठे निर्णय घ्यायचे आहेत त्याला एक मजबूत पाया मिळेल. पैसा फक्त येणार नाही, तो योग्य वेळी येणार आहे. चौथी घटना आहे, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जे तुमचा संपूर्ण मार्ग बदलून टाकेल. ही व्यक्ती गुरु, मित्र, सहकारी, ग्राहक किंवा अचानक भेटलेली कोणीतरी असू शकते. पण तिची ऊर्जा तुमच्या ऊर्जेत मिसळेल आणि तुम्हाला पुढच्या रस्त्यावर नेईल. तिचे एकच वाक्य तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ ढकलेल. दैवी योगानुसार ही व्यक्ती या काळात येते कारण तुम्ही तयार आहात. तुमच्या कर्माच्या प्रखर शक्तीने या व्यक्तीला तुमच्या मार्गावर आणलं आहे. पाचवी घटना आहे, तुमच्या मनावर एक जुना भार होता. राग, अविश्वास, कोणीतरी दिलेली जखम, स्वतःविषयीची भावना, अपराधीपणा किंवा अपमान. ही घटना तुमच्या मनावर खोलवर उपचार आणेल. एखादी आठवण, एखादं वाक्य किंवा एखादी अनपेक्षित घटना हळूच तुमच्या मनातल्या जखमीवर प्रकाश टाकेल आणि तुम्हाला समजेल
की हे आता सोडायची वेळ आली आहे. तुमचं मन एवढं हलकं वाटेल की जणू काही तुम्ही वर्षावरचे एखादा दगड वाहून नेत होते. जेव्हा मन रिकामं होतं तेव्हा यशासाठी जागा निर्माण होते. हीच घटना तुमच्यात ते निर्माण करेल. 6वी घटना, तुमच्या कामात, करिअरमध्ये किंवा कौशल्यात अचानक एक झेप घेईल. जिथे तुम्ही स्वतःला कमी समजत होतात, सत्य निर्माण करेल. 6वी घटना, तुमच्या कामात, करिअरमध्ये आणि कौशल्यात अचानक एक झेप घेईल. जिथे तुम्ही स्वतःला कमी समजत होतात, तिथेच तुम्ही सर्वांना मागे टाकाल. तुमची प्रतिभा एकदम जागी होईल. तुमच्या आयुष्यात अचानक उगवलेला हा टप्पा सिंह राशीसाठी स्वतःला पुन्हा शोधण्याचा क्षण असेल. परिस्थिती कितीही अवघड वाटली तरी तुम्ही तिथून स्वतःला उचलून उंच भरारी घेता. ही घटना त्याचा पुरावा ठरेल. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवा करारीपणा आणेल. 7वी घटना आहे, तुमच्या दारात एक अशी संधी उभी राहील जी सुरुवातीला छोटी वाटेल, पण भविष्यात ती तुमचा मार्ग उघडणारी ठरेल. ही नोकरी, व्यवसायाचा प्रोजेक्ट, प्रवास, नवीन संपर्क, कोणाची मदत किंवा एखादा कॉल काहीही असू शकते. पण ही संधी भाग्याने स्वतः निवडून तुम्हाला दिलेली आहे. हृदयाने ओळखले तर ती संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. सिंह राशीचे लोक मोठ्या गोष्टींसाठी जन्मलेले असतात. या घटनेत ते पुन्हा एकदा सिद्ध होईल. 8वी घटना आहे, नात्यांमध्ये ऊब वाढेल. प्रेमसंबंधात असाल तर हृदयाच्या जड गोष्टी हलक्या होतील. तुटलेले बंध जुळतील, गैरसमज निवळतील किंवा एखाद्या नात्यात नवीन सुरुवात होईल. काहींसाठी हा काळ अतिशय भावनिक असेल, जिथे तुम्हाला खरी साथ मिळेल, जिथे शब्दांपेक्षा भावना जोरात बोलतील. काहींसाठी हे लग्न, कमिटमेंट किंवा नात्यात एक नवीन टप्पा दाखवणारे क्षण असतील. जे एकटे आहेत त्यांना अचानक एखाद्या व्यक्तीत विश्वास दिसेल. आता 9वी घटना आहे, वर्षाच्या शेवटी तुम्हाला एक संकेत मिळेल. हा संकेत तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडेल. कदाचित एखादं स्वप्न, एखादा शब्द, एखादा विचार किंवा एखादं चिन्ह. पण त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की पुढील वर्ष तुमच्यासाठी मोठं असेल. ब्रह्मांड तुम्हाला एका नव्या दिशेने नेत आहे आणि तुम्ही त्यात उभे राहण्यास तयार आहात. हा संकेत तुम्हाला 2026 मधील पहिल्या मोठ्या भाग्ययोगाची झलक दाखवेल. तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा, नवीन जिद्द आणि नवा विश्वास जन्म घेईल. डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसांचा हा प्रवास सिंह राशीसाठी साधा काळ नाही. हा काळ म्हणजे एका वर्षात चाललेल्या संघर्षाचा, जखमांचा, गैरसमजांचा, थकव्याचा आणि स्वतःच्या अडथळ्यांचा शेवट. ब्रह्मांड तुमच्यासाठी या क्षणी एक नवा अध्याय उघडत आहे. तुमच्या आयुष्याला जे थांबवून ठेवत होते ते आता स्वतःच बाजूला होत आहे. सिंह राशीच्या मार्गात अडथळे जास्त असतात कारण त्यांची उंची देखील इतरांपेक्षा जास्त असते. आणि आता या नेमक्या शेवटच्या पंधरवड्यात तुम्हाला जाणवेल की का गेल्या महिन्यांमध्ये इतका ताण, परीक्षा आणि धावपळ होती. ती सर्व तयारी होती या क्षणांसाठी. या 9 घटना एकत्र येऊन तुमच्या जीवनात एक मोठं वळण निर्माण करतात. तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे नशीब आता नव्या उंचीवर जात आहे. वर्षाच्या शेवटी जेव्हा इतर लोक थकलेले असतात तेव्हा सिंह राशीच्या लोकांमध्ये एक नवीन ज्वाला पेटते. ही ज्वाला ब्रह्मदेवाने तुमच्या आत ठेवलेली आहे. दरवर्षी शेवटी तुम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी. तुमच्या आयुष्यात प्रकाश येत आहे, घरातील शांतता देखील वाढत आहे आणि पैशांचे मार्ग फुलत आहेत. योग्य व्यक्ती आयुष्यात येत आहेत, कामात मोठी झेप मिळत आहे, नात्यांमध्ये ऊब परत येत आहे आणि तुमच्या पुढील वर्षासाठी एक गोड संकेत तुमच्या हृदयात उतरतोय. या सर्व घटना सांगत आहेत की आता तुमचा काळ सुरू झाला आहे. हा तुम्हाला थांबवणारं कोणी नाही. जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येईल. कारण सिंह राशीसाठी नियती नेहमी उशिरा उघडते, पण एकदा उघडली की राजाला त्याचं सिंहासन स्वतःच मिळतं. या वर्षाचा शेवट म्हणजे तुमच्या सामर्थ्याचा पुनर्जन्म. 2026 मध्ये तुमचा तेजोमय काळ सुरू होत आहे. या पंधरवड्यात तुम्हाला जे संकेत मिळतील तेच पुढच्या वर्षातील तुमच्या मोठ्या यशाचे बीज आहेत. तुम्ही आता नव्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाच्या दाराशी उभे आहात. आत जाण्यासाठी तयार. कोणतीही शक्ती, कोणताही ग्रह आणि कोणतेही संकट तुम्हाला आता रोखू शकणार नाही. कारण देवाने स्वतः तुम्हाला पुढे ढकलण्याचा निर्णय आता घेतला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.